कथा आलेली आहे. शिव परमात्म्याची सेवा केल्याशिवाय आपल्याला जीवनातल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. निष्काम आणि सकाम अपेक्षा पूर्ण करणारं दैवत भोळ दैवत एक शिवच परमात्मा आहे. आणि एक वेळेस काय झालं, शेष नारायण समुद्रामध्ये पोहोडलेले असताना, आवाज यायलाय का मला काही लक्षात नाही, मागे यायलाय का आवाज, समुद्रामध्ये पोहोडलेले आहेत आणि तिथं ब्रह्मदेव भेटायला आले. जेव्हा ब्रह्मदेव आले तेव्हा विष्णू परमात्म्यानं काहीच म्हटलेले नाही, बघितलं नुसतं. ब्रह्मदेवाला राग आलेला. आपल्या घरी पाहुणे आले आणि आपण जर या बसा काहीच जर नाही म्हणलं तर कुणालाही राग येतो. तसा ब्रह्मदेवाला राग आलेला आहे. आणि ब्रह्मदेव म्हणू लागले, अरे विष्णू, मी तुझ्याकडं आलेलो आहे आणि तू मला या बसा काहीच म्हणलेला नाहीस. तेव्हा विष्णू म्हणाले, ये बेटा बस. बेटा म्हणल्याला त्याला ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. ब्रह्मदेव म्हणू लागला, मी मोठा का तू मोठा? अरे मी म्हातारा, तू तरुण आणि मला तू बेटा म्हणतो. तेव्हा विष्णू परमात्म्याने सांगितलं, हो खरंच तूच माझा मुलगा आहेस, कारण माझ्या बिंबीमधून कमळ उत्पन्न झालं आणि त्याच्यातून तुझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळं मी तुझा पिता आणि तू माझा मुलगा आहेस. ब्रह्मदेवाला विश्वास बसलेला नाही. ब्रह्मदेव म्हणू लागले, विचार इथल्या लोकांना सगळ्या, मुलगा तरुण असतो का बाप तरुण असतो? मी म्हातारा, तू तरुण, आणि तरुण बाप आणि म्हातारा मुलगा कुठंतरी असतो का? तू लबाड बोलतोस, तू खोटं बोलतोस, असं म्हणून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. बोलत बोलत मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ? विष्णू परमात्मा म्हणू लागले, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, तुझा बाप आहे. ब्रह्मदेव म्हणू लागले, नाही नाही, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, मी तुझा बाप आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा होतं बघा. बाप म्हणजे श्रेष्ठता. आपला मुलगा आहे, शेतात काम करणारे वडील आहेत आणि शिकून सवरून खूप मोठा झाला, कलेक्टर झाला. तेव्हा त्या मुलाला काय वाटतं, वडिलांनी काहीच कळत नाही, मी श्रेष्ठ आहे असं वाटतं. हे तसंच झालेलं आहे इथं. ब्रह्मदेवाला वाटू लागलं मी श्रेष्ठ आहे, आणि विष्णू मात्र खरंच पिता होते म्हणून तेही थांबलेले नाही. ते म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे. आणि दोघांचा वाद लागला. बोलत बोलत फार मोठं भांडण लागलं आणि हा भांडण विकोपाला गेलं. मारामारी करू लागले दोघं. मारामारी करत असताना पुन्हा तर हातात शस्त्र घेतले आणि एकमेकाच्या अंगावर धावू धावू जाऊ लागले. तेव्हा महादेवाला मात्र त्रास होऊ लागला, कारण ब्रह्मदेवाची उत्पत्ती महादेवाच्या उजव्या अंगापासून झालेली आहे आणि विष्णूची उत्पत्ती डाव्या अंगापासून झालेली आहे. महादेवाला वाटू लागलं, मी ह्यांना उत्पन्न कशा करता केलं, मी ह्याला जन्माला कशा करता घातलं. सृष्टीचं पालन करण्याकरता विष्णूला जन्माला घातलं आणि निर्मिती करण्याकरता ब्रह्मदेवाला जन्माला घातलं. ह्यांच्या हातामध्ये कारभार देऊन बाजूला व्हावं म्हणून वडिलाला तसंच वाटतं, मुलं मोठे झाले की त्यांच्या हातात कारभार द्यावा आणि आपली आपण बाजूला साधना करावी, असंच महादेवाला वाटलं. म्हणून ह्या दोघांना जन्माला घातलेला आहे. परंतु हे दोघं काय करतात, एकमेकाच्या अंगावर जाऊ लागलेले आहेत, एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत. महादेवाला त्रास होऊ लागला. जीवनामध्ये सुद्धा दोन मुलं असतील आणि प्रॉपर्टीसाठी थोड्यासाठी एकमेकाला भांडू लागले, मारू लागले. आई वडिलाला वाटतं जन्मले नसते तर बरं झालं असतं. वाटतं का नाही? वाटतं आपल्याला. ह्याला जन्माला घातलं नसतं तर बरं झालं असतं. एकमेकाच्या जीवाभावाला होती म्हणून आम्ही ह्यांना जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं आणि आता ही एकमेकाच्या जीवावर उठलेले आहे. तसाच त्रास शंभू महादेवाला होऊ लागला, त्या परमात्म्याला होऊ लागलेला तसाच त्रास. आणि त्या त्रास होण्यामुळं महादेवानं दोघांच्या मध्ये ज्योती रूपानं प्रकट झाले, स्तंभ रूपानं प्रकट झाले. प्रकट होऊन ही काय आहे हे बघण्यासाठी दोघं बाजूला झाले आणि त्यामधून सृष्टीमध्ये पहिला शब्द ओम निघालेला आहे. आणि या ओमकारामधूनच सृष्टीची निर्मिती झाली. त्या ओमकारामधूनच 4 शास्त्र, 4 पुराण, 18 पुराण
सगळं निर्माण झालेले 6 शास्त्र, 4 वेद, त्या ओंकारामधूनच उत्पत्ती झालेली आहे. ओंकार ही सृष्टीचं बीज सांगितलं. वडाचं बीज किती छोटं असतं, एवढंसं. वटवृक्ष किती मोठा होतो, तसंच ओंकारामधूनच ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे, निर्माण झालेली आहे. तर हा जो परमात्मा आहे हा ज्योतिरूपानं दोन्हीच्या मध्ये स्तंभ रूपानं प्रगट झालेला आहे. आणि प्रगट होऊन आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं, तुम्ही दोघंही कोण श्रेष्ठ ही बघायचं असेल तर एक जणानं ह्या स्तंभाचा खालचा तळभाग पाय बघून यायचे आणि एकानं वरचा पृष्ठभाग बघून यायचा. जो ते बघून आधी येईल तो श्रेष्ठ होता. आकाशवाणी झालेली आहे अशी. आणि आकाशवाणी झाल्यामुळं दोघांमध्ये चर्चा झाली. तिथं भांडण थांबलं आणि वरी कोणी जायचं आणि खाली कोणी जायचं, पाय शोधायला कोणी जायचं आणि वरचा पृष्ठभाग बघायला कोणी जायचं. दोघांमध्ये चर्चा होऊ लागली. भांडण तर मिटलेलं आहे. ब्रह्मदेव अहंकारी होते. ब्रह्मदेवाला वाटू लागलं उच्च जातीतले जे असतात ते अहंकारी असतात, माझी श्रेष्ठ जात वाटते बघा. ब्रह्मदेव उच्च होते, ते अहंकार आलेला होता त्यांना. ते म्हणू लागले मी खाली जाणार नाही. विष्णूने नम्रता घेतली आणि विष्णू म्हणाले मी पाय शोधाय जातो. मला ईश्वराच्या पायाशी राहणंच आवडतं. जो पायापाशी राहतो तो त्याला लवकर दिसतो बघा, डोक्याच्या वरी बसलेला दिसत नाही. म्हणून विष्णूने पाय शोधायला जाण्याचं कबूल केलं आणि परमात्मा उभे आहेत. विष्णू पाय शोधायला जात आहेत. जसं जसं शिवाच्या चरणी मस्तक झुकत जातं तसं तसं इकडं समाजात उंचावत जातं. तसंच इथं झालेलं आहे. ब्रह्मदेव वर गेले वरचा पृष्ठभाग शोधण्यासाठी. युगाने युग फिरले शोधत, परंतु काहीच त्या अंत लागलेला नाही. वरच्या पृष्ठभागाचा अंत लागलेला नाही. खाली शोधत गेलेले आहेत. खाली विष्णूलाही पाय दिसलेले नाही, पाय सापडले नाही. विष्णू हतबल होऊन परत आले आणि ब्रह्मदेव सुद्धा परत येऊ लागले. पण ब्रह्मदेवाला काय वाटलं, विष्णूनं जर पाय बघितले असतील तर विष्णू मोठा ठरेल, मग आपण कोणाला तरी खोटी साक्षी द्यायला आणावं, साक्षीदार म्हणून घेऊन यावं. ब्रह्मदेव खाली येताना गोमाता होती, कामधेनू चरत होती तिथं. तिला ब्रह्मदेव म्हणू लागले मी ही जी ज्योती स्वरूप स्तंभ प्रगट झालेला आहे त्याचा वरचा पृष्ठभाग बघून आलो अशी खोटी साक्ष दे. असं गोमातेला ब्रह्मदेवानं म्हणाले. गोमातेनं सांगितलं नाही नाही मी खोटी साक्ष देणार नाही. तेव्हा तिला भरीवर घातलं आणि गोमातेला साक्ष देण्यासाठी म्हणून चल म्हणून जबरदस्तीनं घेऊन आलेली आहे. गोमाता नाही म्हणत असताना एवढंही माझं काम तू करू शकत नाहीस का? एक शब्द फक्त तू साक्षी दे. साक्ष नाही देशील तर दोंडानं नको बोलू, पण मानानं तरी हो म्हण नुसतं. म्हणून त्या गोमातेला भरीवर घालून त्या ब्रह्मदेवानं साक्ष देण्यासाठी आणलेला आहे. आणि पुढी काही अंतर गेल्यानंतर पुढे केवड्याचं फूल दिसलं. ते केवड्याच्या फुलालाही ब्रह्मदेवाला वाटलं एकच साक्षीदार आणला तर ते मान्य करणार नाहीत विष्णू परमात्मा, म्हणून आणखीन एक साक्षीदार म्हणून केवड्याचं फुलाला चल म्हणू लागलं. केवड्याचं फूल सुद्धा नाही म्हणू लागलं, परंतु त्यांनी साक्षीदार म्हणून जबरदस्तीनं त्यालाही आणलेलं आहे. घेऊन विष्णू आधीच येऊन बसलेले होते आणि ब्रह्मदेव नंतर आले आणि विष्णूला म्हणू लागले बघितलेस का पाय तू? देवाचे पाय बघितलेस का? विष्णूनं स्पष्ट सांगितलं नाही बघितले. सत्यवचनी होते विष्णू. ज्यांनी जे झालं ते सांगितलं, बघितले नाही म्हणले पाय मी. तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले मी तर वरचा पृष्ठभाग बघितला, बघून आलो. हे तुला
विश्वास बसणार नाही म्हणून मी साक्षीदार सुद्धा 2 आणलेले आहेत, 1 सोडून. गोमातेला विचार म्हणले मी, वरचा पृष्ठभाग बघितला का नाही. गोमातेनं फक्त मान हलवलेली आहे, तोंडानं काहीच बोलली नाही गोमाता. मान हलवली हो म्हणून, पण शेपटी नाही म्हणू लागली. मुख हो म्हणू लागलं, शेपटी नाही म्हणू लागली. आपलं पण तसंच होतं बघा. एखादी गोष्ट आपल्याला खोटं बोलायची असेल तर आपलं मन बोलू देत नाही. एक मन म्हणतं काय होतंय बोललं तर, दुसरं मन म्हणतं नाही नाही ही बरोबर नाही, असं बोलू नको. आपल्याकडं 2 जसे मनं असतात तसेच गोमातेनं सुद्धा शेपटी नाही म्हणू लागली आणि मुख मात्र पृष्ठभाग बघितला असं म्हणू लागला. आणि म्हणूनच गोमातेचं मुख अपवित्र झालेलं आहे. ही साक्ष दिले बरोबर. तिथं शिवाच्या त्या स्तंभ होता, त्या स्तंभामधून आवाज आला, ब्रह्मा छाती ठोकून खोटं बोलत आहे. आणि आपल्याच दोन्ही भुवयाच्या मधून एक पुरुष निर्माण केला त्या महादेवानं. आणि त्याला सांगितलं, काळ्या रंगाचा पुरुष होता तो. मी त्याला सांगितलं, नखाने ह्याचं वरचं मस्तक खोडून टाक. जे मस्तक छाती ठोकून खोटं बोललं, थोडं दबून सुद्धा नाही, स्पष्ट सांगितलं त्यानं, मी बघितलं याच वरचं म्हणून. छाती ठोकून खोटं बोललेल्या ह्या ब्रह्माला ह्याचं जे मस्तक खोटं बोललं त्याला तू खोडून टाक म्हणून त्याला प्रगट केलेला आहे त्या काळभैरव भगवंताना. काळभैरव भगवान की जय. त्या काळभैरव भगवंताला उत्पन्न केलं आणि त्या ब्रह्मदेवाचं वरचं जे मुख होतं, ऊर्ध्वमुख, जे खोटं बोललेलं होतं त्याला खुडून टाकलं आपल्या नखानं. ब्रह्माचं शिर खोडून टाकलं. ब्रह्म चतुर्मुख झाला. वरचं ऊर्ध्वमुख 5 मुखाचा ब्रह्म होता आधी. शिर खोडल्यामुळे तो चतुर्मुख झाला. पण ब्रह्म पुन्हा शरण गेला, मला माफ करा असं म्हणू लागला. तेव्हा ब्रह्मदेवाला माफी केलेली आहे. हा देव चार वाजायले. शरण गेलेले आहेत ब्रह्मदेव शिव परमात्म्याला आणि पायावर पडले आणि मला माफ करा म्हणू लागले. ब्रह्मदेवाला आणखीन एक शाप दिला महादेवानं. ब्रह्मदेवाला तू लबाड बोललास, शिवाची साधना करायची असेल तर फक्त सत्य बोललं तरी सुद्धा शिवाची साधना होते बघा. त्याचं रोपच आहे तसं, सत्यम शिवम सुंदरम. सत्य, दुसरी साधना कोणती करू नका, फक्त मुखानं असत्य बोलायचं नाही. एवढं जरी केलं तरी सुद्धा भरपूर झाली साधना.
त्याचं रूपच सत्य आहे. आणि ईश्वराला असत्य अजिबात आवडत नाही. असत्य ब्रह्मा बोलला म्हणून त्याचं वरचं मुख छटलं गेलं. असत्य बोलण्यामुळंच चतुर्मुख हा झाला. आणि चतुर्मुख झाल्यानंतर जी मुख जी होतं ते जिथं फेकून दिलं तिथं वटवृक्षाची निर्मिती झालेली. ब्रह्मदेवाचं मुख फेकून दिलं तिथं वटवृक्षाची निर्मिती झाली. म्हणून वडाखाली बटुकेश्वर महादेव असतो. वडाचे पूजन करा म्हणून सांगितलेलं आहे. वडाच्या झाडाचं खालच्या बटुकेश्वर भगवंताचं जर पूजन केलं तर झालेलं कर्ज जे झालेलं आहे ते उतरून जातं म्हणून सांगितलं. दर सोमवारी बटुकेश्वर महादेवाला तुपाचा आडव्या वातीचा, फुलवातीचा नाही, आडव्या वातीचा दिवा लावून बटुकेश्वर भगवंताचं पूजन जर केलं तर कर्जबाजारी माणसात कर्जातून मुक्त होतो. हे जे बटुकेश्वर भगवंत आहे ते ब्रह्मदेवाच्या मुखापासून हा वटवृक्ष निर्माण झालेला आहे. आणि शिव परमात्म्यानं ब्रह्मदेवाला आणखीन एक शाप दिला. त्या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये तुझं पूजन कोणीही करणार नाही. तू खोटं बोललास, लबाड बोललास म्हणून इथं तुझं पूजन होणार नाही. कोणीच तुझं पूजन करणार नाही, तुझं मंदिर बांधणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाचे मंदिर आहेत का? महादेवाचे, विष्णू परमात्म्याचे सगळ्याचे मंदिर आहेत, पण ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. ते शाप प्राप्त झालेलं आहे ब्रह्मदेवाला लबाड बोलल्यामुळं. मग पुन्हा ब्रह्मदेव जेव्हा महादेवाच्या पायावर पडला, मला माफ करा म्हणू लागला, क्रोधित झालेला होता शिव परमात्मा. विष्णू शरण गेले, ब्रह्मदेव शरण गेले तेव्हा शांत झालेले नाहीत देव. जेव्हा विष्णू शरण गेले आणि विष्णूने तो महादेवाला शरण जाऊन मला वरदान द्या म्हणाले, ब्रह्माला माफ करा, मला तुम्ही वरदान द्या. कोणतं वरदान द्या? तर ब्रह्मदेवाला माफ करा. त्यावेळेस महादेवानं सांगितलं, अरे तुझाच विरोधक आहे ती, आणि तुला कमी लेखण्यासाठी त्यानं ही एवढं कटकारस्थान केलं आणि त्याच्यासाठी तू वर मागत आहेस. तू सत्यवचनी आहेस, तू सत्य बोललास म्हणून सत्यनारायण हे नाव ठेवलेले. विष्णूला जे नाव सत्यनारायण पडलं ते सत्य बोलण्यामुळं सत्यनारायण नाव प्राप्त झालेलं आहे. सत्यनारायणाची पूजा ही सत्यनारायण जे नाव प्राप्त झालं ते पौर्णिमे दिवशी प्राप्त झालेले. म्हणून सत्यनारायणाची पूजा पौर्णिमे दिवशी जर केली तर जास्त प्रखर सांगितली. सत्यनारायणाची पूजा पौर्णिमे दिवशी करावं, जास्त फलश्रुती प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. आणि जेव्हा ब्रह्मदेव शरण गेले तेव्हा ब्रह्मदेवाला सुद्धा महादेवानं वरदान दिलेलं आहे. ब्रह्मा जी मुखातून शब्द गेला ते गेला, परत घेता येतो का? काही जरी आपण बोललो म्हणून बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं. एखादा शब्द फटकन आपण बोललो आणि आपल्याला पुन्हा वाटू लागलं उगीच बोललो, पण ती बोलून गेलेलं असतं ते परत घेता येत नाही. मुखातून गेलेला शब्द परत घेता येत नाही. धनुष्यातून सुटलेला बाणसुद्धा परत घेता येत नाही. देहातून गेलेला प्राण परत येत नाही. 3 वस्तू परत येतच नाही. म्हणून महादेवानं सांगितलं, ब्रह्मदेवा मी तुला शाप दिलेला तू परत आता घेता येत नाही, ते तर तुला भोगावाच लागेल. परंतु तुला एक उशाप देतो, आणखीन एक तुला सांगतो, तुझी पूजा होणार नाही ह्या मृत्यू लोकामध्ये, पण तुझ्याशिवाय पूजा होणार नाही. वरदान दिलेलं आहे पुन्हा, तुझी पूजा होणार नाही पण तुझ्याशिवाय पूजा होणार नाही. म्हणून आपण काय करतो? यज्ञयाग करताना, कोणतीही पूजन करताना ब्राह्मणाला बोलवून पूजा करतो. आधी ब्राह्मणाची पूजा होते आणि पुन्हा ती पूजा होते. ही वरदान प्राप्त झालेलं आहे, उशाप प्राप्त झालेला आहे, महादेवानं दिलेला आहे. तुझं पूजन होणार नाही परंतु तुझ्याशिवाय पूजन होणार नाही. म्हणून ब्रह्मदेवालाही उशाप प्राप्त झाला. केतकीचं जे फूल होतं ते खोटं बोललेलं होतं. त्यानंही खोटं बोलण्यामुळं ते जो स्तंभ होता त्या स्तंभामधून केतकीच्या फुलालाही शाप प्राप्त झालेला. केतकी तू खोटं बोललास आणि तुझ्या या खोटं बोलण्यामुळे मी तुला शाप देतो, तू माझ्या पूजनात
कधीही तुझा वापर होणार नाही. केतकीचं फूल शिव परमात्म्याच्या पूजेला चालत नाही. शिवाच्या पूजेमध्ये जर अंजानपणानं सुद्धा केतकीचं फूल कोणतं आहे ते आपल्याला माहीतच नाही बघा. आपण आणलं आणि ती जर वाहिलं हजारो गायी मारल्याचं पाप लागल म्हणून सांगितलेलं आहे. केतकीचं फूल जर वाहिलं महादेवाला तर, कारण असत्य बोलला, असत्य जमतच नाही. सत्यवचनी हा त्याचं स्वरूप सत्य असल्यामुळं केतकीच्या फुलालाही तेही केतकीचं फूल पायावर पडलं आणि उशाप द्या म्हणू लागलं, देवा माझ्याकडून चुकलेलं आहे आणि मला माफ करा. तेव्हा त्यालाही केतकीच्या फुलाला उशाप प्राप्त झाला. जिथं तो सृष्टीच्या निर्मितीच्या आधी जिथं पडशील तिथं मोठा खड्डा उत्पन्न होईल आणि त्या खड्डा उत्पन्न होईल, जलाशय उत्पन्न होईल आणि त्या जलाशयाच्या पाण्याला सुगंध येईल, तुझा सुगंध येईल आणि त्या जलाशयाच्या काठीच ब्रह्मदेवाला उशाप म्हणून एक मंदिर तयार होईल. ती मंदिर एवढं प्रखर असेल, अनंत जन्मीचे पाप सुद्धा नष्ट करण्याची पात्रता ताकद त्या मंदिरामध्ये असेल. तेच पुष्कर तीर्थ आहे, जिथं सृष्टीच्या आरंभी ही फूल पडलं आणि त्याच्यानंतर सृष्टीची निर्मिती झाली. पुष्कर तीर्थ जे आहे ब्रह्मसरोवर म्हणतात त्याला, तेच पुष्कर तीर्थ. तिथल्या पाण्याला फुलाचा सुगंध येतो. त्या पुष्कर तीर्थामध्ये जे पाणी आहे त्याला फुलाचा सुगंध आहे आणि त्या पुष्कर तीर्थाच्या काठीच एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. ती मंदिर अतिशय प्रखर सांगितलं. ज्यांनी यात्रा केलेली आहे 2 धाम 4 धाम त्यांना ते पुष्कर तीर्थाचं दर्शन झालेलंच असेल. अशा प्रकारे हे पुष्कर तीर्थाचं महत्त्व सांगितलेलं आहे. शिव बोल